जर आपण थोडासा भंडारा जिल्ह्याबद्दल म्हटलं किंवा या ठिकाणी सरकारी योजना ज्या आहेत ना त्या तत्काळ पोहोचत नाहीत, तर काय असे अडथळे आहेत आणि ते कसे जे हे बघा असं आहे की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कोणतेही अधिकारी तिथे यायला बघत नाही. म्हणजे भंडारा आणि गोंदिया ही आता सध्या पनिशमेंट पोस्टिंग सारखं लोकांना वाटतं की हे इथे आम्हाला पोस्टिंग करणं म्हणजे पनिशमेंट पोस्टिंग आहे. आधी भंडारा आणि गोंदिया हा नक्षलग्रस्त असल्यामुळे 1.5 पट पगार मिळायचा बरं कर्मचाऱ्यांना. तर तोही आता डिनोटिफाईड झाल्यामुळे आता तोही पगार 1.5 पट भेटत नाही. तसं बघितलं तर बाकी सगळ्या अधिकाऱ्यांच्या हिशोबाने सगळ्या अधिकाऱ्यांना मोठ्या शहरांच्याच इथे त्यांच्या फॅमिली ओढ असते, सगळ्या दृष्टिकोनातून ओढ असते ती. आणि त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा, त्यांच्या परिवार सेफ जागेवर आला पाहिजे ही सगळ्यांची भावना असते. पण इथे त्या प्रमाणात चांगले अधिकारी किंवा कर्मचारी इथे याला बघत नाही. आणि जे आले ते स्वतःला असं समजतात की त्यांना काहीतरी पनिशमेंट म्हणून ते पाठवले, म्हणून ते योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात तितके यशस्वी राहत नाही, तितके उत्साही राहत नाही. ते पोस्टिंग करण्यामध्ये अधिक उत्साही असतात की स्वतःची इथून बाहेर कसं जायचं याच्यामध्ये जास्त ते इंटरेस्टेड असतात. नाही, पण हे मला असं वाटतं की हा दृष्टिकोनच मुळात बदलला पाहिजे की आता जर इतकी डेव्हलपमेंट होतीये तर त्याही भागाची डेव्हलपमेंट होणं आवश्यक आहे. सरकार म्हणजे शेवटच्या तबक्यापर्यंत लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना किमान अधिकाऱ्यांनी देखील थोडंसं मन मोठं करून या ठिकाणी काम करणं आवश्यक आहे, जेणेकरून लोकांना याच्या ज्या सुविधा आहेत ज्या सरकार देते त्यांच्यापर्यंत थेट पोहोचले पाहिजे. आज डीबीटीच्या माध्यमातून अनेक योजना थेट पोहोचतात, पण जो एक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तो जो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, तो मला असं वाटतं तितका उत्साह इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे.